बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. बसमधून 100पेक्षा जास्त प्रवासी सध्या प्रवास करत असल्याचे चित्र हातकणंगले तालुक्यातील कुंभोज परिसरात दिसत आहे. कुंभोज परिसरातून दररोज इचलकरंजी, पेठ, वडगाव व कोल्हापूर अशा ठिकाणी शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात. लालपरीतून मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष प्रवास करतात. एखाद्या वेळी एखादी वाईट घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांच्या मधून उपस्थित होतोय. एसटी महामंडळाच्या नियमाप्रमाणे 50पेक्षा जास्त प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली जात नाही. परंतु सध्या ग्रामीण भागात हे चित्र उलटे दिसत असून 100पेक्षा जास्त प्रवासी एकावेळी एसटीतून प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाने महिलांना निम्मे तिकीट व 70 वर्षीय सर्वांनाच मोफत प्रवासाची सुविधा केल्याने मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सध्या एसटी म्हणजेच लालपरीतून प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी एसटी महामंडळाने कुंभोज परिसरात एसटींची संख्या वाढवावी अथवा ज्या एसटी बसेस प्रवासासाठी येतात त्यांना नियमावली घालून द्यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या मधून होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.